हालेलुया. सर्व काही जे आहे ते मेफीबोशेतला मिळालं. तू तुझे पुत्र आणि तुझे सेवक त्यांच्यासाठी मी जमीन लागवड कराल व पीक आणाल, जेणेकरून तुझ्या मालकाच्या नातवाची व्यवस्था होईल. आणि मेफीबोशेत तुझ्या मालकाचा नातू, तो नेहमी माझ्या मेजावर जेवेल. जिबा राजाला म्हणाला, माझा प्रभू राजा जे आज्ञा देईल ते सर्व तुमचं सेवक करेल. म्हणून मेफीबोशेत दाविदाच्या मेजावर राजाच्या मुलापैकी एकासारखा जेवू लागला. हालेलुया. प्रियानो, बघा कसं जीवन बदललं. एक काळी त्याचं जीवन जे आहे त्याला कोणीही ओळखत नव्हतं. तो अशा एका ओसाड प्रदेशामध्ये तो राहायचा, लो डेबार, जिथं कुठलीही आशा नव्हती. पण त्याचं जीवन बदललं. त्याला संपत्ती मिळाली, जमीन मिळाली, आणि मुख्य गोष्ट म्हणजे तो रोज जो आहे तो दाविदाच्या बरोबर तो जेवू लागला. प्रियानो, ही किती मोठी गोष्ट आहे की राजाबरोबर जे आहे ते भोजन करणे. कारण असंच होतं आपल्या जीवनात. जेव्हा आपलं जीवन बदलतं, देव आपल्याला संपन्न करून टाकतो, सर्व काही गोष्टी पुरवतो, आणि तो आपल्या शेजारी आपल्याला बसवतो. हालेलुया. तर प्रियानो, तुम्हाला हताश होण्याची आवश्यकता नाही, कारण ग्रेस विल लोकेट यू. देवाची कृपा तुम्हाला हुडकेल, तुमचं जीवन बदलून टाकेल. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.